भाऊ प्रभाग 14 आपण नगरसेवक उमेदवार म्हणून आपल्याला भाजपने उमेदवारी दिलेली आहे. कशाचा विकासचा अजेंडा राहील प्रभागाचा काय सांगाल? सर्वप्रथम मी माझ्या मतदार बंधू भगिनींचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना आशीर्वाद सुद्धा मागतो आपल्या माध्यमातून की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने मला जी जबाबदारी दिली आहे वार्ड नंबर 14ची ती पूर्णपणे मी पार पाडणार आहे. या भागामध्ये अनेक कामं आहेत की जी अजूनही शिल्लक आहेत. इथे ओपन ग्राउंड नाही आहे, खेळण्याकरता मुलांना खेळण्याकरता इंडोर ओपन डोअर असा ग्राउंडची व्यवस्था या ठिकाणी करण्याची गरज आहे. इथे 50 वर्ष पुढे शुद्ध पाणी मिळेल अशी व्यवस्था या इथे करायची गरज आहे. हे स्लम भाग आहे. या झोपडपट्टी सारख्या एरियामध्ये कुठलाही मोठा नेता कधीही येऊन पाहत नाही, पण आज पहिल्यांदा खऱ्या अर्थाने आपल्या समोर सांगू इच्छितो की माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब मागील 14 वर्षापासून 2014 पासून जेव्हा मंत्री झाले त्यानंतर खऱ्या अर्थानं या मौदा गावाची स्थिती दुरुस्त व्हावी आणि या मौदा गावाला जे गाव होतं ते आज मोठ्या शहरामध्ये रूपांतर झालं आणि या शहरामध्ये जे रूपांतर झालेलं आहे खऱ्या अर्थानं मौदातच नव्हे, तालुक्यातच नव्हे, जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर किंवा देशभरामध्ये मौदा या गावाचं नाव एक मोठं झालेलं आहे. उदाहरणार्थ आपण पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये मौदा नगरपंचायतीने पहिला क्रमांक मिळवून 15 कोटी रुपयाचं पहिलं बक्षीस जिंकला. देशामध्ये 8व्या क्रमांकावर 10 कोटीचं बक्षीस मिळवून 8व्या नंबरवर आलेला आहे. आणि यानंतर या निवडणुकीमध्ये या होईल आपल्याला 2025च्या निवडणुकीमध्ये माझा सुद्धा एक असा एजेंडा आहे की आज देशामध्ये आपण 8व्या क्रमांकावर आहोत, देशामध्ये आपण पहिल्या क्रमांकावर कसं आणता येईल या मौदा गावाला मी याच्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि हे सर्व आमच्या मतदार बंधू आणि भगिनीच्या माध्यमातून ते करणार आहे. हो, आपलं नाव मोठं चर्चेत आहे आणि आपण जनतेचे समर्थन आपल्याला मिळत आहे. काय सांगाल? आज आपल्या या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मी वयाच्या 21व्या वर्षीपासून जेव्हा 1997ला मी जेव्हा सरपंच झालो तेव्हापासून निरंतर मी जनतेच्या सेवेमध्ये राहिलो. कुठल्याही प्रकारचा स्वतःचा विचार न करता, घर परिवाराचा विचार न करता मी नेहमी माझ्या गावातील जनता आणि मी हेच माझे मायबाप, हेच माझे आई वडील अशा पद्धतीने मी घर परिवारासारखा या सर्व लोकांसोबत राहिलो. यांनी मला भरभरून प्रेम दिलं, पण दुर्दैव नेहमी माझ्या पाठीशी कधी ना कधीतरी येत राहिलं. पण मोठ्या पदाची लालसा मनात होती, कधीतरी आपल्याला ती संधी मिळेल, पण तरीही ती जवळ येऊन चुकली. याबद्दल सुद्धा माझं काही म्हणणं खूप मोठं म्हणणं नाही, पण हा माझा पुन्हा पक्षाने मला जी जबाबदारी दिली या सर्व माझ्या मतदार बंधूंच्या भगिनींच्या माध्यमातून ती पुन्हा एकदा मी पार पाडेल, कारण हा आशीर्वाद माझ्यासोबत यांचा नेहमी आहे आणि मी राहील. आपल्या प्रभागातल्या मतदारांना व नागरिकांना काय संदेश आहे? मतदार बंधू आणि भगिनींना माझा एक संदेश आणि विनंती राहील की काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत ते फक्त आणि फक्त निवडणुकीपुरते आपल्या समोर येतात. त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचे मुद्दे नाही. भारतीय जनता पक्षाजवळ महिलांकरता लाडकी बहीण तर अर्धा तिकीट, बसमध्ये अर्ध्या तिकीट पासून तर पंतप्रधान आवास योजनेपासून तर सर्वोच्च स्वच्छ संरक्षणाच्या माध्यमातून हे सर्व योजना घराघरापर्यंत पोहोचलेल्या आहेत. काँग्रेस पक्षामध्ये फक्त त्यांचे जे नेते आहेत, जे मानले जातात की सुनील केदार, हे जिल्ह्यातील एक भ्रष्ट नेता म्हणून ओळखलं जातं. हे फक्त या इलेक्शनमध्ये येतात, त्यांचे नावाचा कसमा खाऊन या ठिकाणी लोकांना भ्रमित करतात. जनतेने त्यांना हा प्रश्न विचारावा की आमच्या शेतकरी बंधूंचे जे कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 157 कोटी रुपयाचा व्यवहार आपण केला आणि ते पैसे महाराष्ट्र सरकारने भरून पुन्हा एकदा ती शेतकऱ्यांची बँक सुरू केली, व अशा खोट्या प्रचाराला कोणी बळी पडू नका. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षावर, देशामध्ये नरेंद्र मोदी, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, जिल्ह्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री आणि नगरपंचायतचा हा चौथा चाक माझ्या माध्यमातून, नगरसेवकाच्या माध्यमातून राजाभाई तिरके नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला दोघांना विजयी करावं आणि चौथा चाक हा आपल्या गावाच्या विकासाच्या दृष्टीने, विकासाच्या दिशेने न्यावा हीच या प्रसंगी मी विनंती करतो. धन्यवाद.